हाय गाईज, आज काल होती मकर संक्रांत म्हणून आम्हाला जायचं होतं पतंग उडवायला. म्हणून मी घरातले सगळे कामं पटापट आवरून घेतले. सगळ्यात आधी कणिक मळून घेतली आणि ती एक बाजूला झाकून ठेवली. त्यानंतर आज मला करायची होती मटकीची भाजी आणि तुम्ही बघू शकता आपल्या घरीच भिजवलेल्या मटकीला किती छान मोड आले होते. म्हणून मी त्यासाठी मटकीची भाजी करायची होती म्हणून छान कांदे कापून घेतले. एक बाजूला मी बारीक बारीक कांदे कापून घेतले. त्याने मटकीच्या भाजीला छान चव येते. आणि मग मी भाजी टाकून घेतली. बघू शकता किती छान आपली भाजी झालेली आहे. त्यानंतर मी पोळ्या करायला घेतल्या. आधी छान पीठ मळून घेतलं तेल लावून आणि त्यानंतर पोळ्या केल्या. मग मी मशीनमधून कपडे काढले सर्व आणि वाळत टाकले. तोपर्यंत माझं बाळ झोपलेलं होतं म्हणून मी पटपट सगळे कामं आवरले आणि त्याला जेवू घातलं. बघा तो किती नाटकी करतो आहे. मग त्यातच माझा खूप वेळ गेला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं पतंग उडवायला म्हणून छान आवरायला घेतलं. छान साडी नेसली. रोज तर काही असं छान आपल्याला आवरता येत नाही. कुठे जायचं यायचं असलं की छान आवरता येतं आणि मला साडी तर नेसायला खूप आवडतं. म्हणून मी छान साडी नेसून आवरलं आणि देवपूजा केली. आणि त्यानंतर मी छान बोळके पुजून घेतले. काही लोक याला वाण पुजणं किंवा वंसा पुजणं असं देखील म्हणतात. म्हणून हे बघा मी छान पुजून घेतलं आणि त्यातीलच एक उचलून देवीला ठेवला म्हणजेच तुळशीला ठेवला आणि आम्ही निघालो पतंग उडवायला. चला मित्रांनो, आपण सर्व मस्त छान पतंग उडवूया. मला श्रीसाठी पण जायचं होतं पतंग उडवायला म्हणून आम्ही निघालो. हाय गाईज, आज काल होती मकर संक्रांत म्हणून आम्हाला जायचं होतं पतंग उडवायला. म्हणून मी घरातले सगळे कामं पटापट आवरून घेतले. सगळ्यात आधी कणिक मळून घेतली आणि ती एक बाजूला झाकून ठेवली. त्यानंतर आज मला करायची होती मटकीची भाजी आणि तुम्ही बघू शकता आपल्या घरीच भिजवलेल्या मटकीला किती छान मोड आले होते. म्हणून मी त्यासाठी मटकीची भाजी करायची होती म्हणून छान कांदे कापून घेतले. एक बाजूला मी बारीक बारीक कांदे कापून घेतले. त्याने मटकीच्या भाजीला छान चव येते. आणि मग मी भाजी टाकून घेतली. बघू शकता किती छान आपली भाजी झालेली आहे. त्यानंतर मी पोळ्या करायला घेतल्या.